नमस्कार, मी सुजाता. नुकतंच विचार मनातले या शीर्षकांतर्गत सामाजिक मान्यता म्हणजे सोशल ॲक्सेप्टन्स या विषयाअंतर्गत मी काही मुद्दे तुमच्याशी शेअर केले होते. जसं आपण काही चुकीच्या गोष्टींसाठी बोलत नाही तेव्हा त्याला एक मूक मान्यता असते असंच समजलं जातं. म्हणजे थोडक्यात राजकीय पक्षांचा आर्थिक भ्रष्टाचार असू दे किंवा न्यायव्यवस्थेतला ढिसाळपणा असू दे किंवा सामान्य माणसाला जे न्यायासाठी झगडायला लागतं ती गोष्ट असू दे, आपण ज्या ज्या गोष्टी ॲक्सेप्ट करत जातो त्या कुठपर्यंत ॲक्सेप्ट करायला लागतात आपल्याला किंवा आपण त्याच्यावर कधी विचार करतो का नाही, हा आजचा मुद्दा आहे. नुकतेच संसदेवर 4 तरुणांनी हल्ला केला म्हणा किंवा सुरक्षा व्यवस्था भंग करून संसदेत प्रवेश केला. त्याच्यातलं दोघांनी ॲक्च्युअल संसदेत प्रवेश केला आणि दोघांनी बाहेरून त्याचं आंदोलन केलं होतं. आता ही घटना गंभीर आहेच आहे आणि त्यामध्ये कुणाची जीवितहानी किंवा कुणाला शारीरिक इजा झालेली नसली तरी सुरक्षा व्यवस्थेतल्या त्रुटी यामुळे जनतेच्या समोर आल्या. या पार्श्वभूमीवर एक जुनी घटना मला आठवली, ती म्हणजे 26/11ची मुंबईवरचा जो दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळेला म्हणजे सुरक्षा यंत्रणांकडून असा एखादा हल्ला होऊ शकतो याची आपण जे अलर्ट्स म्हणतो तसे दिले गेलेले होते असं त्यावेळेला ऐकलं होतं. पण फारसं त्याच्याकडे गांभीर्याने बघितलं गेलं नाही म्हणा किंवा कारण काही असू दे, प्रत्यक्षात तो हल्ला झाला. पण मुळात मुंबईवर असा हल्ला होत असताना जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हणले की स्थानिक कुणाचा तरी सहभाग असल्याशिवाय या घटना कधी घडत नाहीत. पण ते जवान समुद्रमार्गे येतात, त्यांना अगदी मुंबईची माहिती असल्यासारखे व्यवस्थित ते त्या एरियामधनं फिरत असतात. या गोष्टी नवलाईच्या वाटतातच किंवा त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह उभं राहतंच की एवढ्या गोष्टी यांना कशा काय माहिती. मे बी तो त्यांच्या प्लॅनचा भाग असेल. या जरी गोष्टी आपण सोडल्या तरी एक आक्षेपार्ह गोष्ट अशी वाटली की ही घटना घडल्यानंतर RVS मणी यांचा एक व्हिडिओ समोर आला होता. आत्ताही यूट्यूबवर तो व्हिडिओ आहे, तुम्ही बघू शकता. अंतर्गत सुरक्षा यंत्रणेच्या बाबतीतले ते अधिकारी आहेत. आता मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी, त्यामुळे तिथे असे कुठलेही आणि मुंबईला दहशतवादी हल्ले काही नवीन नव्हते, त्याआधी हे प्रकार झालेले होते. त्यामुळे CRPF किंवा CISFचे युनिट्स मुंबईमध्ये असणं हे साहजिक आहे. पण त्यावेळी या दोन्ही युनिट्सला मुंबई पोलिसांच्या बरोबर कामगिरीत उतरण्यासाठी मंत्र्याच्या परवानगीची गरज लागते ही नवीनच माहिती त्यावेळेला व्हिडिओतनं कळली होती. म्हणजे 2 तास त्यांना परवानगीच दिली गेली नाही. नाही तर कदाचित ही जी जीवितहानी जी झाली, जे निरपराध आणि निष्पाप लोकांचे जीव गेले, कोट्यावधी लोक आपले म्हणजे मालमत्तेचं नुकसान झालं, ही हानी कमी झाली असती. पण मग 2 तास तिथे वेळ का घेतला गेला? त्यामुळे NSGच्या लोकांना इथे मुंबईत येण्यास वेळ लागला आणि जो काय धुडगूस अतिरेकांना घालायचा होता तो त्यांनी घातला त्यांच्या प्लॅन ऑफ ॲक्शनप्रमाणे. जेवढा त्यांना जमला तेवढा त्यांनी घातला. पण मुळात प्रश्न असा उभा राहतो की मुंबई पोलिसांना जर का या लोकांची गरज होती, मग ती युनिट मुंबईमध्ये ठेवण्याचा अर्थ काय आहे? ती तिथे युनिट असताना परत जर का मंत्र्याच्या परवानगीची गरज लागत असेल तर ही गरज का लागावी, हा एक साधा प्रश्न मनात येतो. कारण हल्ला जेव्हा देशांतर्गत होतो तेव्हा खरं तर अशा या परवानगीची गरज लागता कामा नये. पण तरी ती लागली आणि ती देण्यात दिरंगाई झाली. पण ही घटना घडल्यानंतर तत्कालीन सरकारने याच्यावर कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही किंवा त्याची चौकशी झाली नाही की बाबा 2 तास का लागले, किंवा नंतर येणाऱ्या सरकारने सुद्धा, कारण हा हल्ला केव्हाही गंभीरच होता, आपल्या अंतर्गत सुरक्षा यंत्रणेवर भलं मोठं प्रश्नचिन्ह ठेवणारच होता, अनेक निरपराधांचे जीव घेणार होता. अशा ठिकाणी या केसची चौकशी का होत नाही का, याला पण आपण एक मूकसंमती देत आलो आहे. आणि याचा विचार आपण कधी करणार आहे आणि कुठपर्यंत आपण हे ॲक्सेप्ट करत जाणार आहे, हा फरक जेव्हा जाणवतो ना की जेव्हा संसदेवर हल्ला झाला तेव्हा लोकप्रतिनिधींच्या जेव्हा जीवाचा प्रश्न, सुरक्षेचा प्रश्न आला त्यावेळेस सगळ्या यंत्रणा अशा कशा पटापट कामाला लागल्या. आरोपींची पार्श्वभूमी काय किंवा त्यांचं
एकूणच तपास इतका वेगवान सुरू होतो, मग हाच तपास सामान्य माणसाच्या बाबतीत का नाही होत? त्याच्या बाबतीत अशी दिरंगाई सुरक्षेच्या बाबतीत पण का केली जाते किंवा का केली गेली, याचं कारण का जनतेसमोर येऊ नये याचं आश्चर्य वाटतं. आपली मूकसंमती आपल्याला कुठपर्यंत नेणार आहे याचा कधीतरी विचार करा. नमस्कार.